दादा, आज बारामतीमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवून घेत आहे, काय नेमकं पुढचं प्रयोजन आहे, कशा पद्धतीने? एक तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे, दरवर्षी जेव्हा ऍडमिशनचा टाइम असतो तेव्हा मी बारामतीमध्ये असतो. तुम्ही ज्या संस्थेमध्ये आहात, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. माझे वडील आणि आई आणि इतर सगळे ट्रस्टी ही बघत असतात आणि लोक मला भेटतात की ऍडमिशनचा विषय, आता 11वी-12वीचे ऍडमिशन सुरू आहे, काही 5वी ते 10वी पर्यंतच्या पण ऍडमिशन सुरू आहेत. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये माझी कंपनी आहे, 300 पेक्षा जास्त पोल्ट्री फार्मर आहेत. त्यामुळे जे काही लोक मला फोन करतात, भेटायचंय, पोल्ट्रीचा विषय, ऍडमिशनचा विषय, अजून दुसरा कुठला तरी विषय, तो मार्गी लावण्यासाठी फोनवर न बोलता मग मी कधीतरी एखाद ठिकाण देतो आणि त्या ठिकाणी येऊन, जसं इथं एका छोट्या खोलीमध्ये येऊन मी बसलेलो आहे आणि आता लोक जे येतात त्यांचे काय अडचणी असतील, जेवढे जमतील तेवढे मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो. हा जनता दरबार आता सातत्यानं सुरू राहणार. हा जनता दरबार नाहीच आहे. जनता दरबार तर तुम्ही माझा बघितला तर कमीत कमी 2-1 हजार लोक असतात. माझा जनता दरबार एवढा छोटा नसतो. त्यामुळे तो मी कुठं घेतो, तो मी माझ्या मतदारसंघात तिथे घेतो. त्यामुळे इथे जनता दरबार नसून हा फक्त एक संवादाचा कार्यक्रम, आणि ज्या लोकांना काही अडचण असेल जी माझ्याकडनं सुटू शकते असे लोक मला येतात, भेटतात, बोलतात. आता बघितलं तर या ताई इलेक्शनच्या काळामध्ये मला भेटल्या होत्या, जेव्हा आता पोटनिवडणुकीमध्ये मी फिरत होतो. त्यांना मी शब्द दिला होता, त्यावेळेस मी अधिकाऱ्यांशी बोललो होतो, कारण मी कुठलीही गोष्ट पेंडिंग ठेवत नाही. पण त्यांचं मत आलं की ठीक आहे, इंटरेस्ट थांबलं, पण आता पुढं आमचं फेडायचं कसं, तर मग मी दिलेला शब्द मलाच कुठेतरी पूर्ण करावा लागेल, म्हणून त्या मला येऊन बोलल्यात. आता मी तिथं शब्द दिला असेल तर पाठपुरावा तर मलाच करावा लागेल. अशा पद्धतीने माझं काम करण्याची पद्धत आहे. दर शनिवारी लोकांच्या भेटीगाठी यानंतर सुरू राहणार आहेत. आज मी इथं येणार होतो म्हणून काल मी ट्विट टाकली. मी मतदारसंघामध्ये सकाळी होतो, नंतर बारामतीत आलो, आता निरेला चाललेलो आहे. आणि निरेला सुद्धा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे, तो झाल्यानंतर मी उद्या पुण्यात आहे आणि त्यानंतर परत मुंबई, त्यानंतर नाशिक आंदोलन आहे, परत मी साताऱ्याला आहे, परत मी अहिल्यानगरला आहे. त्यामुळे माझा प्रवास हा गाडीतच असतो, मी गाडीतच राहतो, अशी माझी आजची परिस्थिती आहे. दादा, पेट्रोल आणि डिझेल मध्ये दिवसेंदिवस दरवाढ होत आहे. एकंदरीत लोक लाईन मध्ये आहेत, काही ठिकाणी तर कॅन घेऊन हाणामारी देखील सोशल मीडियावर काही व्हिडिओ. दुर्दैव असं आहे की मेलडी चॉकलेट जशी आपल्याला 1 रुपयाला काहीतरी मिळते, त्या पद्धतीने रोज थोडं 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 म्हणजे 1 मेलडी पर्यंत रेट तिथं वाढवला. आता कुठेतरी रेट 5 रुपयापर्यंत आलेला आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मेलडी चॉकलेटचा पुडा 50 रुपयाला मिळतो. धबकरनं 50 रुपये वाढवले तरी तुम्ही आश्चर्य समजू नका. आणि हा 50 रुपयासाठी तुम्हाला तुमच्या खिशातूनच पैसे द्यायचे आहेत. कुणी असं भेट देणार नाही एखादा पुडा, जसं पेट्रोल की दे 1 लिटर तुला फुकट दिलं, पैसे तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि दुर्दैव असं की या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आता लाईनीत उभं राहावं लागतं. कोयत्याली काही ठिकाणी मारहाणी झाली आहे, मारामारी तिथं झालेली आहे, आणि हे खरं तर दुर्दैव आहे. आणि त्याच्यात आम्हाला येणारे फोन याचा अंदाज घेतला तर मराठवाड्यावर कुठंतरी सरकारकडनं मुद्दामून का होईना, मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या रांगा दिसतात. डिझेल तिथं कमी आपल्याला जाणवतं. आणि कृपा करून मला एवढंच सांगायचंय की कृषी मंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की आम्ही सर्व पेट्रोल पंपाला सांगितलेलं आहे, आदेश दिलेला आहे की लोकांना तुम्ही लाईनीत उभं करू नका. एक तर पेट्रोल पंपवाल्यांचा हा काय प्रॉब्लेम नाही, त्यांनी ऍडव्हान्समध्ये पैसे देऊन सुद्धा त्यांना डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे ही जी काय अडचण आहे ती राज्य पातळीवर नाही तर केंद्र सरकारच्या लेवलवर ही सुटू शकते. त्यामुळे आज आपल्याला काय हातात आहे तर लाईनीत उभं राहणं, एवढंच त्या ठिकाणी दुर्दैवाने हातात आहे. काँग्रेस जाणीवपूर्वक हा तुटवडा निर्माण केला जाते असे त्यांचे प्रवक्ते सांगतात. मग लोक जी लाईनीत उभे आहेत, मारामारी होते, हे जे काय आहे ते भाजपच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिसत नाही का? आज लोकांना ज्या अडचणी आहेत, आता कुठेतरी खरीप सीझन सुरू होतोय, पाऊस येण्याची आता शक्यता आहे, याच्यातच लोक कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी डिझेल हे शेतात वापरण्यासाठी घेत असतात. आणि काही पेट्रोल आणि डिझेल घेऊन ते काय काळा बाजारात विकणार आहेत असं नाही. त्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने डिझेल आणि पेट्रोलची जरूरत आहे. जे पक्ष जमिनीवर असतात, जसं आम्ही आहोत, काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, यांना लोकांची अडचण जाणवतात. बीजेपी एसीत बसून काम करणारा पक्ष आहे. इलेक्शनच्या काळामध्ये फक्त रस्त्यावर त्या ठिकाणी उतरतात. इलेक्शन होऊस तर 1 रुपया वाढवत नाहीत, तुतोडा कुठं होऊन देत नाही. इलेक्शन झालं की तुतोडाही चालू
आणि रेटही वाढवणं त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. किती रुपयापर्यंत आणखी रेट वाढतील असं तुम्ही? काही अंदाज असा आहे की कदाचित पुढचे 10 रुपये तरी पुढच्या काही दिवसांमध्ये रेट वाढू शकतील असे एक अंदाज त्याच्यामध्ये आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही भारत पेट्रोलियमचा जर प्रॉफिट बघितला तर काही दिवसांपूर्वी भारत पेट्रोलियमने 23,000 कोटीचा प्रॉफिट डिक्लेअर केलाय. अहो बाबा, आता सांगा या कंपनीला प्रॉफिट कमवू नका. गरिबांना अडचण आहे, देशातल्या लोकांना अडचण आहे, सामान्य लोकांना अडचण आहे. तर प्रॉफिट कमवण्यापेक्षा डिझेल हे कुठेतरी स्वस्त द्या. जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा बॅरलचा रेट, ऑइलच्या बॅरलचा रेट $110 होता. आज सुद्धा $110 आहे. त्यावेळेस 60 रुपयाला पेट्रोल तिथं दिलं जात होतं. आज तुम्ही देताय 100च्या पुढं. आणि मग गेल्या काही वर्षांचा जर आपण अंदाज काढला, अतिरिक्त 10 लाख कोटी रुपये तुमच्या आणि आमच्या सामान्य लोकांच्या खिशातून या सरकारने वसूल केलेत. आमचं हेच म्हणणं आहे की रेट वाढवू नका, वसूल केलेल्या पैशातून कमीत कमी लोकांना काही काळ त्या ठिकाणी दिलासा द्या. विधान परिषदेच्या जागेवरून कुठेतरी महायुतीच चढाओढ पाहायला मिळते. अनेक जागांवरती शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल दावा करतात. नाही, चढाओढ होणार. काही जण साताऱ्याला जातील, काही जण दिल्लीला जातील, काही जण थोडेसे नाराज होतील. हे सगळ्या गोष्टी पुढच्या काही दिवस होतील. आणि मग काही लोकांची अपेक्षा आहे 7 तिकीट नाही तर जागा तिथं मिळाव्यात. त्यांना सांगण्यात येते 4 ते 5 आम्ही देऊ, म्हणजे द्यायचं म्हणून देऊ, म्हणजे उपकार केल्यासारखं. आता त्यांच्यात काय होते आपल्याला बघावं लागेल. पण आमच्या महाविकास आघाडीची बैठक ही सोमवारी आहे. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे सपकाळ साहेब आणि इतरही काँग्रेसचे प्रमुख नेते त्या ठिकाणी येऊन एकत्रित बसून योग्य असा निर्णय आमच्या बाजूने तिथं घेतला जाईल. यांचं आंदोलन 30 तारखेपासून सुरू होत आहे. कालच भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली आहे. कसं पाहता नाही, आता आंदोलनाचा निर्णय त्यांनी तिथं घेतलाय. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याच्याच बरोबर लाड हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथं जाऊन आलेले आहेत. खूप चांगली चर्चा झाली असं वाटत नाही, पण चर्चा करूनच हा मार्ग त्या ठिकाणी निघाला पाहिजे. आंदोलन करून, उपोषण करून कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याच्या आरोग्याला इजा पोहोचवणं हे कुठेही योग्य ठरणार नाही. आणि कुठं ना कुठेतरी आता लोकांना सुद्धा माहिती आहे की हा विषय सरकारच्या हातामध्ये आहे. त्याच्याच बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे काही सर्टिफिकेटचा विषय तो राज्य सरकारच्या हातामध्ये. एकनाथ शिंदे साहेब मदत करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब मदत करतायत, पण मार्ग मात्र त्या ठिकाणी निघत नाही. बऱ्याच वेळा सर्टिफिकेट दिलं गेलं, बऱ्याच वेळेस कागद सरकारकडनं आश्वासन दिलं गेलं, पण का होत नाही, कसं होत नाही, का असं हा प्रश्न चिघळला गेला पाहिजे असा प्रयत्न कुठेतरी सरकारकडनं केला जातोय का? 2 समाजामध्ये वाद मुद्दामून झाला पाहिजे. एक वाद निर्माण करण्यासाठी कुठेतरी काही नेते आक्रमक तिकडे बोलून एक वेगळ्या लेवलला हे वातावरण घेऊन जातात आणि त्यामुळे कुठं जो आहे तो प्रश्न तिथं सुटत नाही. पण कायमस्वरूपी आरक्षणाचा मुद्दा जर संपवायचा असेल तर आपल्याला पर्याय नाही. आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातून कुठं ना कुठंतरी कायदा जो आपल्याला आहे तिथं कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही प्रमाणात बदल करून आरक्षण हे देता येईल, 100% देता येईल. त्यासाठी केंद्राकडेच आपल्याला जावं लागेल. विलिनीकरणाच्या चर्चा अचानक का थांबवल्या असा सवाल हसन मुश्रीफीचा. अजितदादा जाऊन 4 महिने झाले, अचानक म्हणता येणार नाही. अजितदादा गेल्यानंतरच चर्चा आमच्या थांबल्यात. मग तुम्हाला कदाचित अचानक माझं एवढंच त्यांना म्हणायचंय की विलिनीकरणाबद्दल तुम्ही आता डोकं लावू नका. तुम्ही सत्तेत आहात, दादांना न्याय देण्यासाठी थोडं प्रयत्न करा. सीबीआय कडे जो प्रस्ताव तुम्ही द्यायचं म्हणत होता त्यासाठी तुम्ही एकदा स्मरणपत्र दिलंय, म्हणजे एकदा पहिलं पत्र दिलं, सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं, अधिवेशनात आम्हाला भांडावं लागलं, तरी सुद्धा FIR पण होईना. आणि जे सीबीआय कडे जो तपास द्यायचा आहे अजूनपर्यंत 4 महिने झाले तरी सीबीआय कडे हा अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दलचा तपास दिला गेला नाही. त्यामुळे मुश्रीफ साहेबांना एवढंच म्हणायचंय, विलिनीकरण बाजूला ठेवा, दादांना न्याय देण्याची भूमिका पहिला हातात घ्या. कारण ज्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं होतं ज्यावेळेस पत्रकार परिषदेत, आमची पण तीच इच्छा आहे, मात्र इच्छा संपली असं म्हणायचं का? कोणाची इच्छा? जी अजित पवारांची इच्छा होती तीच आमची इच्छा आहे. अजित दादा असताना आमची आणि दादांची इच्छा सेम असल्यामुळेच आमची चर्चा त्या ठिकाणी होत होती आणि चर्चा फायनल लेवलला आली होती. दुर्दैव असं आज अजितदादाच त्या ठिकाणी नसतील, त्यांचा ऍक्सिडेंट, घातपात हा विषय आहेच, पण दादा गेल्यानंतर आज त्याबद्दलची चर्चा आमच्या पक्षात तरी नक्कीच त्या ठिकाणी झालेली नाही. दादा, विमानतळ बारामती विमानतळ या कंपनीचा शिकाऊ विमानाचा
कसं पाहता तुम्ही? नाही बघा, शेवटी हा धोरणाचा विषय, धोरण योग्य पद्धतीने केलं गेलं पाहिजे. जे शिकाऊ विमानं असतात ते ग्लायडर असतात. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ते ऍक्सिडेंट म्हणजे वरती जर पेट्रोल संपलं तर मग ते ग्लाइड होतात. दुर्दैव असं फक्त चुकून एखादी लाईटची लाईन असेल, बिल्डिंग असेल, त्याला धडकलं तरच तिथं कुठंतरी व्यक्ती जाण्याचा विषय येऊ शकतो. दादांच्या बाबतीत जी दुर्घटना झाली, जसं मोठं विमान असतं त्यात 200 लोक आपल्यासारखे, तुमच्यासारखे, माझ्यासारखे जे प्रवास करत असतात, तसंच ते छोटं मोठं विमान असतं, म्हणजे छोटं प्रायव्हेट विमान असतं. त्यामुळे त्याला धोरण मोठ्याला पण आणि छोट्याला पण, दादांचा ऍक्सिडेंट ज्याच्यामध्ये झाला ते समान धोरण असतं. त्यामुळे हे शिकाऊ विमान वेगळं, पण दादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानामध्ये झाला आणि उद्या जाऊन अशी एक परिस्थिती येऊ शकते की इतरही मोठे नेते नाही तर आपले सामान्य लोक सुद्धा ज्या कमर्शियल विमानाला जातात त्याचा ऍक्सिडेंट जो होऊ शकतो, त्या बाबतीत खऱ्या अर्थाने एक कडक धोरण करण्याची जरूरत आहे, जे आज या देशामध्ये नाहीये. रेडबर्ड बंद करण्यासंदर्भात नागरिक मागणी करतात. नाही, नागरिकांची मागणी असेल तर मान सन्मान त्या मागणीला त्या ठिकाणी दिलाच पाहिजे. अनेक वेळा जर विमानं पडत असतील आणि लोकांचं हेही म्हणणं असेल की विमान आमच्या डोक्यावर, आमच्या घरावर, आमच्या शेतावर जर तिथं पडलं आणि नुकसान झालं, नाहीतर जीवहानी झाली, तर उद्या जाऊन अशी अडचण होण्यापेक्षा आजच एखादा निर्णय त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे रेडबर्डला इन्व्हेस्टिगेशन जे काही योग्य संस्थेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ते करून जी काही कारवाई करायची ती लवकरात लवकर त्या ठिकाणी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी वंदे भारतने प्रवास केला, कसं बघता? मोदींच्या आव्हानाला त्यांनी सकारात्मक ते एकीकडे झालं, दुसरीकडे पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर काही दिवस भाजपच्या नेत्यांनी त्यांचा तामझाम जो आहे ताफा कमी केला आणि नंतर आता बऱ्यापैकी सगळीकडे जैशी ते परिस्थिती काय बघता? नाही बघा, तुम्ही वंदे भारत मधून जावा, मोटरसायकलवर जावा, गाडीत जावा, प्रायव्हेट विमानात जावा, हेलिकॉप्टरमध्ये जावा, हे जे काही खर्च आहेत ना ते सरकारच्या समोर फार छोटे खर्च आहेत. आज जे काय आपल्याला महत्वाचे खर्च आहेत, नाही तर लोकांना ज्याची मदत लागणार आहे, त्यामुळे सरकारला पेट्रोल आणि डिझेलची काय वाढ ते करत चाललेत, ते कुठंतरी कमी केली पाहिजे, नाही तर थांबवली पाहिजे. दुसरा विषय, आज जे काही इन्फ्लेशन, ज्याला महागाई आपण म्हणतो, ती वाढत चालली, ती तुम्ही त्या ठिकाणी थांबवा. त्याच्याच बरोबर सरकारमधल्या नेत्यांना जो मलिदा मिळतो तो शक्तीपीठ मार्गाच्या माध्यमातून 30-40 हजार कोटीचा मिळू शकतो, तो विषय तुम्ही थांबवा. जी आपली बुलेट ट्रेन आहे त्याचं काम थोडा दिवस तुम्ही त्या ठिकाणी थांबवा, मगच कुठेतरी मदत होईल. आणि मला कृपा करून सांगायचंय, इलेक्ट्रिक गाडीमध्ये जावा, नाही तर कशात जायचंय जावा, पण जरा लोकांकडे जावा. महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांकडे जाऊन आज पेट्रोल, डिझेल आणि महागाईची काय परिस्थिती आहे ते थोडंसं बघा. त्याच्याच बरोबर महिलांवर जे काही अत्याचार चाललेत, सरकारमधून दुर्दैवाने त्या ठिकाणी कुणी जात नाही, समजून गेला की का जातात आणि काय करावं लागेल. त्यामुळे शक्ती कायदा आणण्यासाठी जरा लोकात तुम्ही फिरा आणि आमच्या माता भगिनींना सुरक्षित कसं करता येईल याचा एक विचार तिथे करा. त्यामुळे हे जे काय आहे जाणं येणं ठीक आहे, दिसायला खूप चांगलं वाटतं, पण सामान्य लोकांना त्यातून कुठेही फायदा हा होणार नाही. नीट संदर्भात आतापर्यंत पुण्यातून 3 जणांना ताब्यात घेतलंय, कसं बघताय? नीट संदर्भात आतापर्यंत 3 जणांना पुण्यातून ताब्यात घेतलंय. फक्त नीट मध्ये काय 3च लोक जबाबदार असतील असे नाही, अनेक लोक त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यात कडक कारवाई करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांची नावं याच्यामध्ये निघू शकतील, त्यामुळे ज्या ज्या लोकांची नावं येतील त्यांच्यावर कारवाई तशी झालीच पाहिजे. आता नीटच्या बाबतीत जी कारवाई केली जाते ठीक आहे, आता सकारात्मक दिशेने ती सुरू आहे, पण त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये पोलीसचा पण एक पेपर तिथं फुटला होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घेतणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही मागणी केली, सीएम साहेबांनी ती मान्य केली, त्यानंतर एक कायदा आला, पण त्याच्यामध्ये काही बदल आम्ही सांगितले, ते बदल अजून स्वीकारले गेले नाही, ज्याच्यामध्ये कडक कारवाई करण्याचे प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होते. त्यामुळे तेही केलं तर महाराष्ट्रात होणारी चोरी मोठ्या प्रमाणात, करोडो रुपयाची चोरी आहे. तलाठी भरती सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये हजारो कोटी रुपयाची त्यामुळे चोरी झाली. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील. त्यामुळे कडक कारवाई करा, जेलमध्ये टाका, बाहेर आलीच नाही पाहिजे, असं कुठेतरी नियोजन त्या ठिकाणी झालं. महायुतीतील शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणजे त्यांचं विधान आहे की राष्ट्रवादीतील काही नेते आमदार आमच्या संपर्कात आहेत. कसं पाहता या महायुतीतील सदस्य? राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजे ते बोलतायत की अजितदादांच्या पक्षाबद्दल कदाचित बोलत असावेत. आता ते त्यांच्या संपर्कात असतील तर तुम्ही काय करायचं करा. आता ठाण्यामध्ये जे एक पदाधिकारी आहेत अजितदादांच्या पक्षाचे, परांजपे, त्यांना तरी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, तर का घेतलं खरं तर त्यांनाच त्या ठिकाणी माहिती, पण त्यांनी सुरू केलंय. बीजेपी मात्र लगेच काही करणार नाही, बीजेपी थोडासा वेळ घेईल, पण उद्या जाऊन शिंदे साहेबांच्या पक्षामधले पण आमदार काही भाजपच्या संपर्कात नाही असं नाही.
त्यामुळे सगळेच आमदार ठराविक सोडले, जे प्रामाणिक आहेत विचाराला आणि पार्टीला ते सोडले, तर बरेचसे आमदार इकडे तिकडे संपर्कात आहेत. त्यामुळे 29च्या आधी बरंच काय फाटाफाटी होण्याची शक्यता आहे. साधारणतः दोन्ही पक्षाची मिळून किती लोक जातील? मी आधी सुद्धा त्या ठिकाणी बोललो होतो, अंदाजे 40चा आकडा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे.